नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की वातावरणात आता मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण आहेच, परंतु त्याबरोबरच बंगालच्या उपसागरामध्ये आत्तापर्यंत जे वातावरण होतं त्यापेक्षा अधिक प्रभावी वातावरण बनण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे लवकरच हवामान प्रणाली म्हणजेच वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला विकसित होईल असा आता अंदाज आहे. 6 तारखेला भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पूर्व भारतामध्ये, बिहार, पश्चिम बंगालमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे प्रमाण 7 तारखेला थोडं कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मात्र दक्षिण भारतात पाऊस वाढेल. 8 तारखेला देखील छत्तीसगड, झारखंड, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. 9 तारखेला पुन्हा एकदा राजस्थानच्या पश्चिमी भागातून उष्णतेची लाट सुरू होईल. कर्नाटक आणि कोस्टल भागामध्ये उष्णतामान वाढण्याची शक्यता पुढील 2-3 दिवसांमध्ये आहे. दक्षिण भारत, पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज कायम असतील. 10 तारखेला पुन्हा एकदा एक WD उत्तर भारतात सक्रिय होईल आणि जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. गेल्या 48 तासात भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की हा जो संपूर्ण भाग आहे, या भागामध्ये या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपण याही भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज बघतो. म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा आणि गुजरातचा किंवा थोडा दक्षिण राजस्थानचा, तेलंगणा, उत्तर कर्नाटकचा भाग जर सोडला तर बहुतांश भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट तशी कमी झाली आहे, मात्र विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात 40°C पर्यंत किंवा त्यापेक्षा 1-2 अंशाने मागे पुढे तापमान आहे. सध्या हे तापमान कमी राहण्याची शक्यता आहे, मात्र 8-9 तारखेला पुन्हा तापमान वाढू शकतं. पावसाचं प्रमाण जर वाढलं तर तापमान वाढणार नाही, मात्र 11 तारखेला आपण बघतो जवळपास 45°C पर्यंत तापमान जाण्याची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये आहे. GFSने आज थोडं पूर्व विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उद्या देखील महाराष्ट्रामध्ये GFS मॉडेलने तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. 7-8 तारखेला देखील महाराष्ट्रात तुरळक भाग बदलत पावसाची शक्यता राहणार आहे. 9 तारखेला विदर्भात हे प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेला तीच परिस्थिती आहे. 11ला मात्र हे वातावरण कमी दाखवण्यात आलं आहे. GFSने 12 तारखेला बंगालच्या उपसागराच्या दरम्यान म्हणजे 11-12च्या दरम्यान अंदमानात एक वादळी प्रणाली विकसित होईल असा अंदाज दिलेला आहे आणि मग बंगालच्या उपसागरात याचा पुढील प्रवास सुरू होईल. ISMW मॉडेलने महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज सध्या दिलेला नसला तरी स्थानिक पावसाचं वातावरण सुरू झालं आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. किरकोळ पावसाच्या घटना 7-8-9 तारखेला असू शकतील. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलू लागलं आहे. 10 तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये केरळच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे. हा ISMW मॉडेलचा अंदाज आहे. 11 तारखेला जसं महाराष्ट्रात पाऊस दाखवला नसला तरी वातावरणीय बदलाला सुरुवात झाली आहे. म्हणजेच केरळ ते अंदमान या भागात पावसाची सुरुवात झालेली असेल.
आयकॉन मॉडेलने पूर्व विदर्भात आणि महाराष्ट्रात देखील तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आयकॉन मॉडेलला मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाची शक्यता वाढते आहे. 7 तारखेला. 8 तारखेला दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण पावसाची शक्यता वाढते. 9 तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला केरळच्या आजूबाजूने वातावरण बदलतंय. एक नवीन वादळी सिस्टम विकसित होऊ शकते. 10 तारखेलाही केरळच्या आजूबाजूने आणि बंगालच्या उपसागरात अंदमानाच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होतंय. महाराष्ट्रात किरकोळ पावसाचे वातावरण आहे. फार मोठे पाऊस होणार नाहीत. आयकॉन मॉडेलने देखील आपल्याला स्पष्ट संकेत दिलेत. केरळच्या आजूबाजूने एक वातावरण तयार होऊ शकतं आणि अंदमानात देखील वातावरण तयार होऊ शकतं. बंगालच्या संपूर्ण किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या वातावरण आहे. महाराष्ट्रात किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला ECMW मॉडेलनुसार एक चक्राकार स्थिती 8-9 तारखेला तयार होईल. ही चक्राकार स्थिती थोडं वादळी स्वरूप 12-13 तारखेला घेईल असा प्राथमिक अंदाज आहे ECMW मॉडेलनुसार. आणि बंगालच्या उपसागरातूनच ही वादळी परिस्थिती म्यानमारच्या दिशेने सरकून जाईल असा अंदाज आहे. GFS मॉडेलनुसार 11 तारखेला पहिल्यांदा अंदमानाच्या दक्षिणेला वादळी सिस्टम विकसित होईल. ही मध्य बंगालच्या उपसागरात सरकेल. हिचं वादळात रूपांतर होईल आणि त्यानंतर हे वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर यदा कदाचित ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या मार्गे ते भूभागावर येण्याची देखील शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. काल महाराष्ट्रामध्ये हलक्या फुलक्या स्वरूपात काही भागात पाऊस झालेला आहे. आज देखील थोडं नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर पश्चिम किंवा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड या परिसरात थोडं वातावरण तयार होऊ शकतं. पुणे जिल्ह्यात काही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज घडू शकतात. उद्या देखील कोकण किनारपट्टीला पहिल्यांदा आपल्याला पुण्यापासून तर कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरण दिसतंय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागात, नांदेडच्या काही भागात, लातूरच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल. कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या काही भागात 7 तारखेला पावसाळी वातावरणाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आणि चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी आयकॉन मॉडेलने दाखवलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर 8 तारखेलाही सातत्याने वातावरण तयार होतं आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हे पावसाळी वातावरण आता सुरू झालेलं आहे. मान्सूनपूर्व स्थानिक वातावरणाने उष्णता वाढलेली आहे आणि या उष्णतेच्या परिणामाच्या स्वरूपात हे स्थानिक वातावरण आहे. कुठलीही सिस्टम महाराष्ट्रावर येत नाही आहे, त्यामुळे फार मोठे पाऊस होणार नाहीत, परंतु स्थानिक स्वरूपात चांगल्या प्रकारचे ठिकठिकाणी पाऊस होतील. 11 तारखेलाही सातारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पाऊस होईल. म्हणजे थोडक्यामध्ये आता मान्सूनपूर्व पावसाचे घटना महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत. ECMW मॉडेल आहेत. 2च मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. आज 6 तारखेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात किंवा पूर्व विदर्भात देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. कारण या ठिकाणी एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र 1005 हेक्टोपास्कलचं तयार होतं आहे आणि थोडे बाष्पयुक्त ढग आहेत. 7 तारखेला देखील या घटना पावसाच्या विदर्भामध्ये थोड्या वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या पूर्व भागात वाढतील. म्हणजे यापुढे ठिकठिकाणी पावसाळी वातावरण वाढणार आहे, परंतु हे अतिशय हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण असेल. 8 तारखेला तीच परिस्थिती आहे. 9 तारखेलाही विदर्भासहित पावसाच्या घटना घडणार आहेत. कोल्हापूर भागामध्ये, सोलापूर भागामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात. तीच परिस्थिती 10 तारखेला आहे, परंतु हलक्या स्वरूपात आहे होईल. परंतु तसा सुरुवातीला तरी
महाराष्ट्रात लगेचच मोठ्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. बंगालच्या उपसागरात तयार होणारी वादळी सिस्टम आपण कुठल्याही मॉडेलच्या आधारे बघितली तरी आता मात्र ICMWF आणि GFS मॉडेल दोन्हींनीही बंगालच्या उपसागरात सिस्टम बनेल हे एकमत केलेलं आहे. फक्त आता ICMWF मॉडेल हे म्यानमारकडे जाईल असं दाखवत आहेत, तर GFS मॉडेलने बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा असंही जाण्याची शक्यता असून भूभागावरती येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लवकरच वादळी सिस्टम विकसित होईल असा बंगालच्या उपसागरातील अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.